केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। नवीन मोंढा येथे अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। शंखनाद असं नाव या सभेला देण्यात आलेलं आहे। काल पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याची टीका केली होती आहे। त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद तुम्ही देखील अशोक चव्हाण यांना तोड उत्तर दिलेलं आहे। नाही, आज जी पत्रकार परिषद घेतली त्याचं मुख्य कारण असं आहे की येणाऱ्या 28 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ नांदेडला येणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जय जवान जय किसान ही रॅली आयोजित करणार आहोत। भारतीय जवानांनी जी कारवाई केली त्यांचं मनोबल वाढवण्यासंदर्भात, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाच्या विषयी हात घालण्यासंदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब या ठिकाणी येत आहेत। माननीय प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांना आम्ही नांदेडच्या सर्व काँग्रेसजनांनी विनंती केली की आपण यावं आणि आम्ही त्यांना आमच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी 28 तारीख आम्हाला दिलेली आहे। 28 तारखेला मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्त्या मंडळाची जी मोर्चा आहे त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे। आणि दुसरा राहिला प्रश्न की माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जो आपलं काल आपल्या माध्यमातून ऐकतोय की नांदेडला नेतृत्व नाही आहे, खरं तर त्यांच्यासारख्या नेत्यानं असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। कारण काँग्रेसनं मागच्या 50 वर्षामध्ये त्यांच्या घराण्याला मोठं करण्याचं काम केलं, त्यांना वेळोवेळी शक्ती देण्याचं काम केलं। आज मोठी मोठी पदं मुख्यमंत्री पासून ते केंद्रातल्या मंत्रिपदापर्यंत त्यांना काँग्रेसनं देण्याचं काम केलं। जेव्हा काँग्रेसमध्ये बाहेर पडून काँग्रेसवर अशी वक्तव्य करणं असं मला वाटतं थोडंसं चुकीचं आहे। आज आपण बघू शकता अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा ह्याच काँग्रेसच्या मंडळींनी, काँग्रेसच्या जनतेने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना लोकसभेमध्ये जिंकून दाखवलं आणि त्यानंतर पोटनिवडणूकही मला या ठिकाणी जिंकून दाखवलं। त्याच्यामुळं काँग्रेसकडे नेतृत्व आहे असं म्हणण्याचं साफ चुकीचं आहे असं मला वाटतं। आज प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा नेता आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हाच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुका जिंकून दाखवल्या असं मला विश्वास आहे। काँग्रेसला एक मोठा झटका बसलेला आहे। BR कदम यांनी राजीनामा दिलेला आहे। कुठं जाईल असं तुम्हाला वाटत आहे? भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मतदारसंघात। बघा, BR काकाविषयी आपण जो प्रश्न विचारला, BR काकांनी अद्याप तर स्पष्टीकरण दिलं नाही आहे। त्यांनी स्वतःहून स्पष्टीकरण दिलं नाही की मी कुठं जाईल। आता कोण कुठं जावं ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न आहे, पण BR काकांनी तरी अद्याप आम्हाला नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला संपर्क केलेला नाही आहे आणि आम्हाला सांगितलं नाही आहे की बाबा मी इकडे जाईल किंवा तिकडे जाईल। त्याच्यामुळं गेल्यावरच आपल्याला अधिकचं स्पष्ट होईल की BR काका कुठं जातील। मोठा सेटबॅक आहे BR कदम। ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये 30 वर्ष त्यांचं काम आहे, एकनिष्ठ म्हणून ते ओळखले जात होते, आज ते काँग्रेस सोडत आहेत। कुठंतरी नेतृत्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे। नाही, तसं काही नेतृत्वामुळं नाही। BR काकासारखा एक ज्येष्ठ माणूस निश्चितच काँग्रेससाठी 40 वर्ष झटलेला आहे। BR काका ज्येष्ठ माणूस आमच्या काँग्रेस पक्षात राहावं असं आमच्या काँग्रेस मंडळीला वाटतं, पण आता ते पक्ष बदलणार आहेत म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही चर्चा ऐकत आहोत। बदलत जरी असतील तर त्याचं काय कारण आहे तेच अधिक सांगू शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर एकीकडे शंखनाद होतो आहे, त्याचं आता काँग्रेस काय त्याच्यात अपडेटेड करणार आहेत? कारण की तुमच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी एक टास्क आहे महापालिकेच्या निवडणूक आणि तो गड राखणंसुद्धा। काँग्रेसची काय काय उपाययोजना झालेली आहे स्थानिक स्वराज्यासाठी? नाही, निश्चितच आपण जे म्हणताय की उद्या केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब येत आहेत, इथं शंखनादच्या माध्यमातून ते घेणार आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभावशाली त्या ठिकाणी मेळावे घेऊन येणाऱ्या काळामध्ये महापालिका असतील, नगरपालिका असतील, निश्चितच काँग्रेस पक्षाची सत्ता कसं येईल ह्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे। हो, ते खासदार रवींद्र चव्हाण यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।